प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी ही मुक्ताला म्हणत असते की अच्छा, म्हणजे तू तुझा पीस हरवलाय त्याबद्दल मला बोलायला आली आहेस. पण जेव्हा जेव्हा माझ्यावर ही वेळ आली होती तेव्हा काय केलं होतंस तू? जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आदित्य नावाचा एकच मास्टरपीस राहिला होता त्यावेळेला तोही तू माझ्याकडून इथे हॉटेलमध्ये हिरावून घ्यायला आली होतीस ना, तेव्हा काय मोठ्या धमक्या बिमक्या देत होतीस की आदित्यला माझ्यापासून हिरावून घेणार, दोन्ही मुलं माझ्याकडे राहणार. तेव्हा तू माझा विचार केला होतास का? तेव्हा वाटलं होतं का की मला काय वाटेल? माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून तू जेव्हा लांब करशील तेव्हा मला काय वाटेल याचा जरा तरी तू विचार केला होतास का? आता तुझ्यावर ही वेळ आली आहे तर तुला सुचतंय की आपलं मूल आपल्यापासून लांब गेल्यावर कसं वाटतं. परंतु नाही, आता मी तुझी गय करणार नाही. काय झालं तरीही मी सईला माझ्याकडे घेणारच आहे. तू जे काही माझ्याबरोबर वागलीस ना ते खूप चुकीचं वागलीस मुक्ता. आणि तू माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून हिरावून घ्यायला निघाली होतीस. तेव्हा तू विचार नाही केलास की सावनीला काय वाटेल, सावनी एकटी पडेल, ती कशी राहील. यावेळेला तुम्ही माझा विचार केला होता? नाही. आता मी पण तुमचा विचार करणार नाही. आणि कशासाठी करू? मला काहीच गरज नाही आहे सगळं करण्याची. आणि हे बघ मुक्ता, तू जिला स्वतःची मुलगी मुलगी म्हणून म्हणवतेस ना, ती एक मुलगी माझी आहे, कारण तिला मी जन्म दिला आहे, हे मात्र तू विसरू नकोस. असं म्हणून ही मुक्ता म्हणजेच मुक्ताच्या बाजूला जाऊन सावनी उभी राहते. तेव्हा मग आता मुक्ता तिच्याकडे धावत येते आणि म्हणते की हो सावनी, माहिती आहे, अगं सईला जन्म तू दिलायस, त्याच्यासाठी मी तुझे खूप आभार मानायला तयार आहे. सईने तुझ्या पोटातून जन्म घेतला आहे आणि ती तुझी मुलगी आहे. हो, मला मान्य आहे की त्याच्यासाठी मी तुझे लाख वेळा आभार मानायला तयार आहे आणि तुला थँक्यू म्हणायला रोज तयार आहे. परंतु मुक्ता म्हणायला लागते की जरी जन्म तिला तू दिलेला आहेस ना, तरीही ती मला आई म्हणते गं. दिवसभर ती मला आई आई अशी हाक मारत असते. आणि तुला माहिती आहे का, किती काही झालं तरीही तिची नाळ तुझ्याशी जोडली आहे रे, परंतु माझं मनाची नाळ ही तिच्याशी जोडली गेलेली आहे गं. आमच्या दोघींचंही मनाचं नातं आहे. एकमेकींशिवाय आमचं पान देखील हलत नाही. तुला माहिती आहे का, आम्हा एकमेकींचे मनं जुळलेली आहेत. आणि आई या नात्यानं मी तिच्यावर खूप प्रेम करते गं. ती माझी मुलगीच आहे. आणि तुला माहिती आहे, जेव्हापासून सई माझ्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून माझ्या जगण्याला अर्थ मिळाला आहे गं. खरं तर त्याच्या अगोदर मी काहीच नव्हते. माझं जगणं हे अगदी निरर्थक होतं, कारण माझी मुलगी तेव्हा माझ्या आयुष्यात नव्हती. परंतु आज माझी सईमाऊ माझ्याबरोबर आहे, तेव्हापासून मी आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. ती जेव्हापासून मला मुक्ताई अशी हाक मारायला लागली तेव्हापासून माझ्या आयुष्याला जगण्याला मीच खरी सुरुवात केली. आणि तुला माहिती आहे, सईमाऊशिवाय माझं अस्तित्वच नाही आहे गं. आणि तिच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय तिचं पानही हलत नाही गं. प्लीज ऐक ना सावनी, मी तुला काय सांगते ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिच्याशिवाय मी जगूही शकत नाही अगं. तुला माहिती आहे, तिचं सगळं काही करणं, सकाळी तिला उठल्यापासून तिला नाश्ता देणं, तिचा ब्रेकफास्ट तिला भरवणं, तिला टिफिन देणं, तिच्या शाळेसाठी तिला पाठवणं, तिची वेणीपणी करणं, त्यापासून ती घरी आल्यापासून तिच्या सगळ्या गोष्टी, तिला अभ्यास घेणं, नंतर रात्री तिला अंगाई गाऊन झोपवणं, गोष्ट सांगून झोपवणं, हे सगळं मी करते. आणि अगदी मनापासून करते गं. तुला माहिती आहे का, या सगळ्याशिवाय माझा दिवस अपूर्ण असल्यासारखं वाटतो मला. माझा पूर्ण दिवस हा तिच्या भोवतालीच फिरत असतो आणि तिच्या भोवतालीच येऊन संपतो. म्हणून सावनी, प्लीज असं करू नकोस. तुला माहिती आहे का, खरंच माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि अगं ती मला आई म्हणते, तुला कळतंय का? नंतर मुक्ता तिला म्हणते की एखादी व्यक्ती ठेस लागली त्यावेळेला सुरुवातीला आई म्हणते, पण ती व्यक्ती म्हणजेच ती आई म्हणजे मी आहे. आणि त्या आईमध्ये तू असतेस का सावनी? तू नसतेस. आपल्या सईमाऊच्या आई या हाकेमागे मी असते आणि ती मला हाक मारत असते. प्लीज असं नको करू सावनी, तिला माझ्यापासून दूर नको करूस. मी तुझ्यापुढे हात जोडते. प्लीज माझ्या सईमाऊला माझ्यापासून हिरावून घेऊन जाऊ नकोस. मी हात जोडते, प्लीज प्लीज असं म्हणून ती रडत असते. त्यावेळेला मग आता सावनी चिडलेली असते. सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे तू काय म्हणतेस की जेव्हा सई आवाज देते आई म्हणून, त्या आईमागे तू असतेस? अच्छा, म्हणजे मी किती वाईट आई आहेस हे तू मला दाखवून देण्यासाठी इथे आली आहेस का? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही नाही, असं बोलण्याचा माझा अजिबातच हेतू नव्हता. प्लीज सावनी समजून घे. जर सई ही माझ्याशिवाय जगू शकत नाही हे जर तू कन्सिडर केलंस तर तुझंही म्हणणं सोपं होईल गं. तुलाही कळेल की सई कशी आहे, तीच माझ्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज सईला लांब नेऊ नको. तेव्हा मात्र आता सावनी म्हणते की नाही, अजिबात मी हे करणार नाही. मी सईला माझ्याकडे आणणार आहे आणि तू इथून निघ आता. त्याच्यामुळे तुझ्या बोलण्याचा माझ्यावर काहीही उपयोग होणार नाही. तू आता इथून निघालीस तरी चालेल, कारण सई ही माझी मुलगी आहे आणि तिला मी इथे आणणार म्हणजे आणणार. तू काहीही करू शकत नाहीस. आणि तुला असं वाटतंय ना की सई ही तुझ्याकडे राहावी, तर ते तसं होणार नाही. त्यापेक्षा तू आता ही वेळ घालवू नकोस. जा
आज तुझ्या मुलीकडे जा आणि आज रात्रभर तिच्याबरोबर राहा, तिच्याशी छान गप्पा मार. आणि कसं आहे ना, कारण उद्यापासून तुला तुझी मुलगी दिसणारही नाही आहे. असं म्हटल्यावर आता सावनी जाऊन तिथे बसते. मुक्ता आता तिच्याजवळ तिच्या पायाजवळ जाऊन हात जोडून म्हणत असते की नको गं सावनी, प्लीज असं करू नकोस. माझ्या सईमाऊला माझ्यापासून लांब नेऊ नकोस. मला तिच्याशिवाय जगता येणार नाही गं. खरंच ती खूप लहान आहे गं. तिला फक्त मी लागते. आणि सकाळी उठल्यापासून तिची मुक्ताई ही आग सुरू असते. ती उठली की तिला सुरुवातीला मी दिसली पाहिजे. तुला कळतंय का? ती लहान आहे गं, तिला नाही कळत हे सगळं. प्लीज असं नको करूच. तुला काय हवंय ते मी तुला देते. तुला माझे साडी, दागिने, पैसे काय हवंय ते मी तुला सगळं द्यायला तयार आहे. परंतु माझी सई माझ्यापासून दूर नेऊ नकोस. प्लीज सावनी, असं करू नकोस. असं म्हणून आता मुक्ता तिचे पाय धरत असते आणि म्हणते की तुला जे हवं सगळे देईन मी. तेव्हा मग सावनी म्हणायला लागते की जा गं इथून निघ, नाहीतर तुझा नवरा येईल आणि इथे माझ्याशी भांडत बसेल की तुला त्रास देते म्हणून. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही, असं काहीच होणार नाही. ते नाही येणार इथे, मी तुला प्रॉमिस करते. पण प्लीज तू सईला माझ्यापासून लांब नेऊ नको. असं म्हणून ती रडत असते आणि म्हणते की प्लीज सई माऊला माझ्यापासून नेऊ नको प्लीज. असं म्हणून ती रडायला लागते. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की नाही, तू अशी ऐकणार नाही. सिक्युरिटीला बोलवूनही फायदा नाही, मीच तुला बाहेर काढणार. असं म्हणून आता मुक्ताला सावनी उठवते आणि चल पहिले इथून बाहेर निघ असं म्हणून ती तिच्या हाताला धरून आता रूमच्या बाहेर काढत असते. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सावनी प्लीज असं करू नको, प्लीज माझी सई माऊ. परंतु ती काहीच ऐकायला तयार नसते. आता मुक्ताला ती म्हणते की चल चल इथून. असं म्हणून ती तिला दरवाजाच्या बाहेर ढकलते आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. दरवाजाच्या मागून तिथून मुक्ता दरवाजावर हात मारत असते. परंतु सावनी काही ऐकायला तयार नसते. आता दरवाजा तोंडावर बंद केल्यानंतर सावनीला खूप आनंद झालेला असतो. सावनी म्हणते की वाव, माझ्यासाठी आजचा हा दिवस म्हणजे खूपच आनंदाचा आहे. आज मला खरंच शांत झोप लागेल. कारण मुक्ता कोळीला मी स्वतः रूमच्या बाहेर हकलवून लावलं आणि तिची वाईट परिस्थिती निर्माण केली. खरं तर आज मला खूप आनंद होणार आहे. आणि तिने माझे जशा प्रकारे पाय पकडलेत ना, ती हात जोडून उभी होती ना, त्याने तर मला खूप आनंद होणार आहे. आत्ता कळेल मुक्ताला की नेमकं काय होतं. आपलं स्वतःचं मूल हे आपल्यापासून हिरावलं की नेमकी काय अवस्था होते ना, हे आत्ता या मुक्ताला कळेल. असं म्हणून आता सावनी ही खूप खुश असते आणि काही झालं तरीही सई आणि मुक्ताला मी भेटू देणार नाही असं तिने ठरवलेलंच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रात्रीचे 12 वाजत आलेले असतात तरीही मुक्ता घरी आलेली नसते. म्हणून सगळ्यांना टेन्शन येतं आणि स्वाती ही सागरसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की हे घे बाई कॉफी घे, तुला बरं वाटेल. त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की कुठे राहिला या मुक्ता. तेव्हा मग इंद्रा म्हणते की सागऱ्या, मला ना काळजीच लागून राहिली रे बाबा या मुक्ताची. काही चुकीचं तर हिने काही करायला नको. त्यावेळेला मग आता स्वाती म्हणायला लागते की माझ्या जुईला कोणी असं घेऊन जाईल म्हणालं तर मग मी डोकं आपटून घेईन आणि काय करेन ना माझं मलाच कळणार नाही. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अगं तीच तर अवस्था मुक्ताची झाली आहे ना, म्हणूनच तर काळजी वाटते ना तिची की ती काय विचार करत असेल, कुठे गेली असेल. म्हणूनच तर तिची खूप भीती वाटते. आता सागर हा कॉफी प्यायला घेतो. तेवढ्यात मुक्ता आलेली असते आणि ती अगदी कफल्लक म्हणजेच अगदी तिचं समोर लक्षही नसतं अशी ती चालत आलेली असते. त्यावेळेला सागर तिथून उठतो. सगळेजण तिच्याकडे धावत जातात आणि मुक्ताचा तो अवतार पाहून सागर म्हणतो मुक्ता प्लीज शांत व्हा. मुक्ताच्या डोळ्यातलं पाणी रडून रडून अगदी सुकून गेलेलं असतं आणि ती हतबल झालेली असते. त्यावेळेला सागर हा म्हणतो की मुक्ता अशी काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही स्वतःची. आता तिला येऊन स्वाती पाणी देते आणि म्हणते की हे घे मुक्ता पाणी पी. आणि तर आता इथे मुक्ता ही पाणी प्यायला बघते. तेवढ्यातच असंही ही दरवाजातून बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती स्वतःचे डोळे चोळत असते. त्याच वेळेला मग आता सई माऊ आल्याबरोबर मुक्ताई असा आवाज देते आणि तिने मुक्ताई असा आवाज दिल्याबरोबर सई ही तिच्याकडे धावत धावत जाते आणि तिला मिठी मारते. त्याच वेळेला मग आता सई म्हणते की मुक्ताई, अगं तू एवढ्या रात्री कुठे होतीस? मला तू बाजूला दिसलीच नाही ना, म्हणून मला खूप भीती वाटू लागली. माझी मुक्ताई कुठे गेली याची मला भीती वाटत होती. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की सई माऊ काळजी करण्याची काहीच गरज नाही, तू अशी का घाबरलीस. तेव्हा ती म्हणते की नाही गं. सई माऊ म्हणायला लागते की मुक्ताई, मी जेव्हा उठले ना अचानक दचकून, तेव्हा तू माझ्या बाजूला नव्हतीस म्हणून मी घाबरली की माझी मुक्ताई कुठे गेली. म्हणून मुक्ताई तू मला ना कधी कुठे सोडून जाऊ नकोस. हां, मला तुझ्याशिवाय राहता नाही येणार. हां मुक्ताई, असं ती तिला बोलत असते. त्यावेळेला आता त्या दोघींचंही ते प्रेम पाहून पुन्हा एकदा स्वाती, इंद्रा तसेच सागरचेही डोळे पाणवतात. आता तिघंही पुन्हा रडायला लागतात. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही गं माझी सई माऊ, माझ्या सई माऊला सोडून आम्हाला कुठेही जाता येणार नाही. मी माझ्या सई माऊला कशी कुठे सोडून जाईन बरं, कुठेही जाणार नाही. तेव्हा मग आता सई हे ऐकून खूप खुश होते आणि मुक्ता म्हणते की माझी सई माऊ आहे
तिला सोडून ही मुक्ताई कुठे कुठे जाणार नाही आणि मुक्ताई आणि सई एकमेकींना सोडून कुठेही राहणार नाहीत. त्या दोघी एकमेकींसाठीच आहेत की नाही. मग आता सई म्हणते की हो मुक्ताई, पण तू ना रडू नकोस, तू अजिबात रडू नकोस, तू अशी रडताना बरोबर वाटत नाहीस. म्हणून आता तिच्या डोळ्यातलं पाणी ती पुसत असते. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सई आणि मुक्ताईला कोणीही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही, कारण त्या दोघी एकमेकींसाठीच बनल्या आहेत आणि कोणीही वेगळं करू शकत नाही. अशीच वेगळी आहे ना आपल्या प्रेमाची गोष्ट, असं म्हटल्यावर सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा मग आता सई म्हणते की प्रेमाची गोष्ट, वाव किती छान वाटतं ना हे ऐकायला. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो असेच आहोत आपण एकमेकांसाठी दोघी. तेव्हा मग आता सई म्हणत असते की चल मुक्ताई आपण झोपूया आता. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो तुम्ही सगळ्यांनी प्लीज आराम करा. मम्मी, सागर, तुम्ही सगळे आराम करा, कारण सगळेजण खूप थकलेले आहात आणि सगळे सकाळपासून खूप टेन्शनमध्ये देखील आहेत, त्यामुळे प्लीज आराम करा. आणि सागर तुम्ही मम्मीला घेऊन जा असं ती म्हणत असते. त्यावेळेला इथे आता पप्पाला गुड नाईट केल्याबरोबर सागर आता सईच्या कपाळावर किस करतो आणि त्यानंतर सागर आता तिथून इंद्राला घेऊन चाललेला असतो. आणि मग स्वातीही तिच्या रूममध्ये जाते आणि मुक्ता म्हणते की चल सई, मग आपण दोघीही आजची रात्र एकमेकांच्या कुशीमध्ये छान झोपूया, असं म्हणून आता ती तिच्याबरोबर घेऊन जात असते. आणि मुक्ताला असं बोलताना सईला मात्र कळत नसतं की नेमकं काय होत आहे आणि मुक्ताला मात्र डोक्यामध्ये टेन्शन असतं की आजचाच दिवस सई तिच्याजवळ राहणार आहे का. आणि बेडवर आल्यावर मुक्ता पुन्हा रडू लागते. सई मग म्हणते की अगं मुक्ताई, काय होतंय तुझं असं, तू का रडतेस सारखी सारखी, मी तुला मगासपासून बघतेय, तू सारखी सारखी रडतीयस. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय नाही सई. मग मग मुक्ताचे डोळे ही सई पुसत असते आणि म्हणते की तू शांत हो, तू अशी रडत असलीस तर मला कशी झोप लागेल मला सांग. तेव्हा मग मुक्ता म्हणते की अगं काही नाही, आज ना माझ्या क्लिनिकमध्ये एक छोटंसं बाळ आलेलं, खूप छोटं होतं ते आणि त्याचं दात दुखत होता ना, म्हणूनच मला खूप त्याला आठवून रडायला येत असतं. तेव्हा मुक्ताला ती म्हणते की अच्छा असं आहे का, तेव्हाच माझी मुक्ताई रडते. पण तू काळजी करू नको, मी तुझे डोळे पुसते आणि ये आता मी तुला झोपवते, असं म्हणून आता ती मुक्ताईला झोपवते आणि तिच्या अंगावर पांघरून घालते. आणि त्यानंतर मग सई म्हणते की मुक्ताई, मी तुझ्यापासून कधीही लांब जाणार नाही हा, तू पण मला सोडून कधीच जाऊ नको. जेव्हा मग आता सईला हे ऐकून खूप रडायला येत असतं आणि ती मुक्ताला जवळ घेते आणि दोघी एकमेकांना घट्ट बिलगून अगदी रडत असतात आणि मुक्ता खूप रडत असते. तेव्हा मग सई म्हणत असते की मुक्ताई, तू माझ्याशिवाय जगू नको, माझ्यासोबत जग. आणि त्या दोघींनाही असं एकमेकींजवळ पाहून सागरला खूप बरं वाटतं, पण त्याला वाईटही वाटत असतं. मुक्ताची अवस्था त्याला समजते. मुक्ता असं रडत असताना सागर म्हणतो की मला कळतंय तुमची ही अवस्था त्या सावनीमुळे झाली आहे, परंतु त्या सावनीकडून तुमच्या या एका एका अश्रूचा बदला घेतल्याशिवाय हा सागर शांत बसणार नाही, असं आता इथे सागरने स्वतःलाच प्रॉमिस केलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना मुक्ता चहा देत असते आणि त्याच वेळेला आता इथे सगळेजण आलेले असतात. सावनी येते, तिच्या मागोमाग तिचा वकील देखील आलेला असतो आणि ती सगळ्यांना गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणत असते. आणि सागर आता हे बघून खूपच धक्क्यात असतो. सागरला तिला बघून खूपच राग येत असतो. त्यानंतर आता वकील येतो, तिच्या मागोमाग आता एक पोलीस देखील आलेला असतो. आता सगळ्यांना बघून सागर आणि मुक्ता आणि घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. आता सावनी व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करून आलेली असते, त्याच्याबरोबर कॉन्स्टेबल देखील असते. सावनी म्हणते की अरे वा, चहा पित होतात का, नको नको आम्हाला ना चहा काही नको, चहा कॉफी पोहे आम्हाला काही नको आणि फिश करी पण नको. आणि असं ती इंद्राला बघून मुद्दाम टोमणा मारते आणि म्हणते की आम्हाला फक्त सई कोळी हवी आहे, सई कोळी कुठे आहे तिला पाठवा. असं सगळं आता इथे सावनीही बोलत असते आणि ती हे जे काही बोलते हे सगळं ऐकत असताना सगळ्यांना खूपच राग येत असतो आणि सगळे तिच्याकडे बघतच राहतात. त्यावेळेला मग आता इथे सावनी म्हणते की कुठे आहे सई, पाठवा तिला, मला इथे वेळ घालवायला अजिबातच टाईम नाही आहे. तेव्हा मग आता सईला मागितल्याबरोबर सगळ्याजणांना धक्का बसतो. इंद्रा, मुक्ता, सागर सगळे धक्क्याने बघतच असतात. त्याच वेळेला आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला आमच्या कामकाजामध्ये वेळ काढू नका, आमची जी काही कारवाई आहे ना ती सगळी व्यवस्थित होऊ दे, नाहीतर मग एकाला जेलमध्ये टाकायलाही कमी करणार नाही. त्यावेळेला मात्र सावनीने इथे पोलिसालाही आणलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांना आता टेन्शन आलेलं असतं की नेमकं पुढे काय होणार. सई आलेली असते आणि सावनी ही तिच्या हाताला धरत असते. मुक्ता हात जोडून म्हणते की प्लीज नको, माझ्या सई माऊला नका घेऊन जाऊ, परंतु लेडी कॉन्स्टेबल असते ती मुक्ताला धरते आणि आपली सई माऊ मात्र सागरला बिलगलेली असते. परंतु तरीही पोलीस इन्स्पेक्टर ओरडतात की सागर कोळी, आम्हाला नको ते करायला लावू नका. त्याच वेळेला मग आता
सई मऊ ही सावनी खेचून घेऊन जाते. आता मुक्ता सावनीला म्हणते की नको, माझ्या सईला नको घेऊन जाऊ. सगळेजण रडत असतात. सई मऊ देखील निघालेली असते. त्यावेळेला मग आता मुक्ताला सावनी म्हणत असते की आता काही झालं तरीही सई माझी आहे, सईला मी माझ्यासोबत घेऊन जाणार. सई खूप रडत असते की नको मुक्ताई प्लीज, मला नाही जायचं आहे. तर इथे आता हे सगळं पडलेलं मुक्ताला एक वाईट स्वप्न असतं. ती पटकन उठून बसते. तिचा श्वास अगदी कोंडलेला असतो. आपल्या सईमाऊला आपल्यापासून कोणीतरी दूर घेऊन गेलं याची कल्पनाच तिला अगदी घामाघूम करते आणि तिला घाम फुटलेला असतो. त्यावेळेला मग इथे आता सईला बाजूला बघते आणि तिच्या जीवात जीव येतो. नंतर ती समोर घड्याळ बघते तर त्या घड्याळमध्ये पहाटेचे 5 वाजलेले असतात. आता काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. आता मुक्ता ही खूपच गोंधळलेली असते. त्यानंतर इथे पहाट झालेली असते आणि सगळेजण आता उठलेले असतात, आपापल्या खोलीमध्ये असतात. तर सागर हा उठतो आणि बाजूला बघतो तर बेडवर बाजूला मुक्ता नसते. आता मुक्ता नाही म्हणून तो बाहेर येतो आणि म्हणतो की मुक्ता इथे किचनमध्ये तरी असेल, काहीतरी काम तरी करत असेल, परंतु मुक्ता किचनमध्येही नसते. सागर म्हणतो की मुक्ता कुठे गेले असतील. म्हणून आता त्याच्या लक्षात येतं की बहुतेक रात्री लेट झोपले असतील म्हणून सईमाऊच्या रूममध्ये असतील. म्हणून आता तो सईच्या रूममध्ये जाऊन बघतो तर तिकडेही मुक्ता नसते. आता तो घाबरतो आणि म्हणतो की हे काय आहे, मुक्ता नक्की गेल्यात तरी कुठे, असं म्हणून त्याला आता टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर सागर हा सईचं कपाट उघडतं, ते उघडच असतं आणि म्हणूनच आता बघितल्यावर त्याच्या आत काहीच कपडे नसतात. सईचं कपाट देखील अगदी उघडच असतं आणि त्याच्यातले कपडे सगळे काढून नेलेले असतात. मग आता सागर म्हणतो की हे काय झाले, मुक्ता सईला कुठे घेऊन गेल्यात की काय. म्हणून आता सागर हा मुक्ताला कॉल लावत असतो, परंतु मुक्ताचा फोनही बंद लागत असतो. तो म्हणतो की हे काय झालं असेल नेमकं, मला खरंच काही कळत नाही आहे. मुक्ता, अहो काय करताय तुम्ही, माझा खरंच संशय खरा आहे का, असं म्हणून त्याला आता टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच आता इथे सागर हा स्वतःच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो की मला आत्ताच बघितलं पाहिजे की काय आहे ते. म्हणून आता तो स्वतःच्या रूममध्ये जाऊन बघू लागतो आणि मुक्ताचं कपाट उघडतो. तर मुक्ताचं कपाट उघडल्यावर त्याच्या लक्षात येतं की इथेही मुक्ताचे कपडे नाहीच आहेत. मुक्ताचा पूर्ण खण रिकामी असतो आणि तो बाजूचाही खण बघतो, त्यातल्याही साड्या सगळ्या खाली असतात. नंतर तो ड्रॉवर्स उघडतो. पैसे दागिने वगैरे सगळं तिथेच असतं, परंतु जे काही पासपोर्ट असतात ते गायब असतात. आता सागर म्हणतो की हे काय, मुक्ताचं आणि सईचं पासपोर्ट इथे नाही आहे. मग पासपोर्ट वगैरे घेऊन मुक्ता या सईला कुठे घेऊन तर गेल्या नाहीत ना, याचा अर्थ माझा अंदाज खरा निघाला. मुक्ता, तुम्ही हे काय केलं, मुक्ता तुम्ही सईला घेऊन निघून गेलायत का कुठे, असा विचार इथे आता सागरला यायला लागतो. सागर म्हणत असतो की मुक्ता, हो तुम्ही हे काय करून बसलात, खूप चुकीचं केलेलं आहे तुम्ही, असं तो आता इथे घाबरलेला असतो. आणि मुक्ताला सई घेऊन गेली या कल्पनेने स्वतः सागर हा खूपच घाबरलेला असतो आणि या सगळ्या चिंतेत तो तिथल्या तिथेच उभा असतो. काय करावं हे त्याला काही सुचत नसतं. त्याच्या पायाखालची जमीन अगदी हादरून गेलेली असते आणि काय बोलू काय नाही हे त्याला काहीच कळत नसतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता इंद्रा सागरला म्हणत असते की सागऱ्या, अरे हे काय झालं, अरे मुक्ताने तुला तरी सांगितलं असेल ना की काय घडलंय ते, ती कुठे जाणार हे तुला तरी सांगून गेली असेल ना. त्यावेळेला स्वाती म्हणते की हो, अरे दादूस, जे काही घडलंय ते मुक्ताने तुला तर सांगायला हवं होतं आणि ती जिथे कुठे जाते हे तुझ्या कानावर तर तिने घालायलाच हवं होतं ना. खरं तर सागर त्यावर म्हणायला लागतो की हो, तीच तर गोष्ट आहे ना, विश्वासात घ्यायला हवं होतं, परंतु विश्वासच नाही राहिला तर मग काय करणार, विश्वासाची जागाच विश्वासघाताने घेतली आहे, असं आता इथे सागर हा स्वातीला सांगत असतो. त्याच वेळेला स्वाती आणि बाकीचे सगळे गप्प बसलेले असतात, कारण मुक्ताचा काहीही थांग पत्ता लागलेला नसतो. तर इकडे मुक्ता आणि सई एका ठिकाणी आलेले असतात. आता सई म्हणते की मुक्ताई, असं काय करतेस तू, आपण दोघीजणी रिसॉर्टवर जाणार होतो तर तू म्हणालीस की तिथे रिसॉर्टवर नाही जायचं, मग आपली फ्लाईट पण होती, ती फ्लाईट पण आपली मिस झालेली आहे ना. मुक्ताई, आपण काय करायचं, मला खरंच कळत नाही, आणि आपण कुठे जाणार आहोत आता, आणि तू मला असं का बांधून ठेवले, असे विविध प्रश्न आता सई माऊ ही मुक्ताला विचारत असते. आणि त्या प्रश्नांची उत्तरं इथे आता मुक्ताकडे नसतात, ती फक्त शांत बसलेली असते. तर सई कुठे गेली, सईला बोलावं आधी, असं इथे जोरजोरात सावनी ओरडत असते. आणि सावनी ही येऊन सागरची कॉलर धरते आणि म्हणते की सांग, कुठे आहे माझी मुलगी, कुठे आहे माझी सई. त्याच वेळेला मग आता इथे सागर म्हणतो की नाही, सई इथे नाही आहे.
आम्हाला माहीत नाही आहे कुठे गेली आहे, कारण मुक्ता ही सईला घेऊन निघून गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर सावनी ही त्याची कॉलर धरते आणि त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते की काही झालं तरीही मला माझी मुलगी हवीच आहे आणि तिला आता या सगळ्याचा खूपच धक्का बसलेला असतो. आता काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. पण आता सागर हा मुक्ता आणि सईला पुन्हा कसं शोधून काढणार? मुक्ता आणि सई आता कुठे राहायला जाणार? किंवा दोघीजणीही पुन्हा आता घरी येणार का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.